एसआरएस स्कीम अस्तित्वात आलेली आहे आणि त्या एसआरएस स्कीम मध्ये आम्ही येण्याच्या आधी 1000 स्क्वेअर मीटरचा भूखंड आता 400 स्क्वेअर मीटर आपण घ्यायचा असा एक एस्टिमेट झालेला आहे त्याच्यामुळे आता 400 स्क्वेअर मीटरवर आपलं नाव एक दोन महिन्यामध्ये लागलं जाईल या पूर्ण प्रक्रिया किंवा प्रॉपर्टी कार्डवर आपला आजपर्यंत नाव आहे त्याचा लागलं जाईल आणि त्यानंतर आपला वेगळा भूखंड आपण वेगळे बांधू आणि ती बांधून अत्यंत योग्य पद्धतीने आपण बांधू. आपल्याला माहिती आहे की आपण नवी मुंबईमध्ये सुद्धा एक वास्तू बांधली पण दुसरं आणखी परिस्थिती अशी आहे नवी मुंबईच्या वास्तूमध्ये आपल्याला जे काही दोन भाग मिळाले आहे बिल्डरची जागा घेतलेली आहे आणि त्यामुळे आपलं तिथं ऑफिससाठी जाणार नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे आताची जी वास्तू बनवायची आहे ही वास्तू आणि विचार आणि तुम्हाला सर्वात सरकारी मला हवं आहे आपल्या सर्वांच्या घराला प्रत्येकाच्या लेखीच्या पैशांना आपण जमून स्वतःच्या पैशाला उभारून पेट्रोलला न देता उभारू योग्य मदत करणार अशी मला अपेक्षा आहे. त्याच पद्धतीनं आता बऱ्याच जणांनी इथे जो विषय काढला की धार्मिक जो प्रश्न आता निघाला की आपल्याला सांगू इच्छितो की आता संस्कार विभाग आम्ही अत्यंत कार्यक्षमतेच्या माणसाने दिलेला आहे. भारतीय बौद्ध महासभा त्या पद्धतीनं प्रशिक्षण शिबिर राबवते. महिला प्रशिक्षण शिबिर असतील इतर संस्कार शिबिर असतील जवळजवळ त्यांच्याकडे 24 शिबिरं आहेत त्यामुळे महिलांपासून ते पुरुषांपर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीने वागवतात. बरेच जण त्याच्याकडे दारू सोडण्यापर्यंत लोकांच्या मदत होतात त्याच्या प्रशिक्षण शिबिरामधून. आपल्याकडे फक्त आपण वेगळी कार्य करतो सरकार विधी करतो लग्न लावतो नामकरण विधी करतो परंतु आपण संस्कार असे आपल्या लोकांना काही करत नाही त्यामुळं संस्कार विभागाला अत्यंत काटेकोरपणे सांगण्यात आलेलं आहे की याच्या पुढे आपण एक आचारसंहिता बनवणार आहोत तर त्याच्यातून आपण आपल्या लोकांना पहिल्यांदा बौद्ध धर्म काय हा मी समजून देणार आहोत. तर बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण की अजूनही बौद्ध धर्म आपल्या लोकांना बरोबर कळला नसल्यामुळे हा परिणाम होतो किंवा आपण बौद्ध धर्म घेतल्याने काय फायदा झाला याचा सुद्धा तुम्ही इतर मात्र समाज किंवा इतर समाज जो संस्थांमध्ये आहे जो आपल्या बरोबरचा समाज आहे त्याचं आणि आपलं जर तुम्ही जर हे केलं कंपॅरिझन केलं तर आपण की बौद्ध धर्म घेतल्यामुळे तुमच्यामध्ये जी वैचारिक क्रांती झाली त्याच्यावर तुमची मुलं तुम्ही त्या एक वेगळ्या विचारावर त्या पद्धतीने पोचला दुसरं विहार आहे त्याच्यामधून प्रशिक्षण शिबिर आपण घेऊ शकतो. एरिया महिलांना होऊ शकतो एरिया लोकांना होऊ शकतो बौद्धाचार्य निर्माण करू शकतो आपण शामेळ शिबिर घेऊन शामेळ तयार करू शकतो ज्याच्यामुळे लोकांमध्ये एक वैचारिक क्रांती धार्मिक क्रांती होऊ शकते. अशा पद्धतीचा आपला उपक्रम त्याच्या पुढे राहणार आहे आणि हा प्रयत्न आपण करणार आहोत. दुसरा एक महत्त्वाचा विषय आपल्या आता वकिलांनी सांगितला की आपली लग्न ही कायदेशीर दृष्ट्या ही कायदे म्हणजे आपल्याला आपला एक कायदा नसल्यावर हिंदू कायद्यामध्ये आपण येतो आपण भारतीय बौद्धवादामध्ये दुसरीच कायदा असावा म्हणून एक मोठा सुद्धा कायदा होता आपण सुद्धा या दृष्टीकोनातून प्रयत्न करावा परंतु हे केलं तेव्हा होईल दुसरीच कायदा तेव्हा होईल परंतु त्याच्या आधी आम्ही जे आपले बौद्धाचार्य आहेत त्यांना इन्स्ट्रक्शन देणार की त्यांनी लग्न लावलं की ते सर्व फॉर्म त्यांनी तिथे आणून द्यावे त्याचबरोबर या लग्न लावणाऱ्या मंडळीकडून जो काही रजिस्ट्रेशनचा खर्च येईल तो खर्च आणि एकदा तो संस्थेने जमा करून भारतीय बौद्ध महासभा आज ज्या पद्धतीने चालवतात की त्यांचे बौद्धाचार्य ते फॉर्म त्यांच्याकडे आणून देतात त्याच्यावरती पैसे आणून देतात आणि ते 2-3 महिन्यांनी त्यांच्या बौद्धाचार्य लावलेली लग्न त्याच्या मुंबईतल्या ओल्ड कस्टम हाऊस आणि सभापती लग्न माझ्या ऑफिसमध्ये जाऊन रजिस्टर केली जातात आणि त्यामुळे ती लग्न कायदेशीर करतात परंतु दुसऱ्या भागात आमच्या बौद्धांकडे त्या पद्धतीने त्यांना आम्हाला ट्रेनिंग द्यावं लागेल आम्हाला समजून सांगावं लागेल की जेणेकरून आपली लग्न सुद्धा आपल्या पद्धतीने लावलेली ही रजिस्टर होती